नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। जे यश परगे या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राइब करा व सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल व त्या व्हिडिओचा लाभ तुम्हाला घेता येईल। यश परगे या चॅनलवर 5वी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाचे यश परगे या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ भेटतील। मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि गणित या सर्व विषयाचे यश परगे या चॅनलवर स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाचे व्हिडिओ आहेत, तरी तुम्ही त्या व्हिडिओचा अवश्य लाभ घ्या। चला, या ठिकाणी आपण समानार्थी 5वी स्कॉलरशिप मराठी विषयातील शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व समानार्थी शब्द हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये समानार्थी शब्द वर्णानुक्रमे दिलेले आहेत, पहा ते तुम्ही पाठ करा। अगोदर तुम्हाला पाठ केल्यानंतर निश्चितच परीक्षेमध्ये समानार्थी या घटकावर कसलाही प्रश्न विचारू द्या। समानार्थी शब्द म्हणजे एकाच नावाला अनेक नावे असणे त्याला समानार्थी शब्द असे म्हणतात। एकाच नावाला अनेक नावे असणे त्याला समानार्थी शब्द असे म्हणतात। जसे की अभिनेता, नर। आता इशारा, सूचना, खून। आता इशारा केला आपण त्यालाच सूचना, खून असं एकाच नावाला अनेक नावे असणाऱ्या शब्दाला समानार्थी शब्द असे म्हणतात। तर पहा या ठिकाणी खग, पक्षी, विहग, अंडज, द्विज। बघा पक्षाला काय काय नावे आहेत, खग, विहग, अंडज, द्विज अशा प्रकारे अनेक नावे समानार्थी शब्दामध्ये समान अर्थाच्या शब्दाचे जे शब्द असतात त्याला समानार्थी शब्द असे म्हणायचं। मग आता समानार्थी शब्द या घटकावर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते पहा। उतार्यावर आधारित सुद्धा उतार्यामध्ये या अर्थाचा आता खडक म्हणजे आता उतार्यामध्ये खडक हा शब्द आलाय समजा, तर मग ह्याच्यावर आधारित सुद्धा खडक या शब्दाचा उतार्यामध्ये समानार्थी शब्द कोणता आला आहे असा प्रश्न विचारला जातो। मग तलवार असते बरं त्या ठिकाणी। मग या ठिकाणी पहा अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात प्रश्नांची। तर या ठिकाणी आपण समानार्थी हा घटकावरील प्रश्न पाहूयात। तर पहा या ठिकाणी ठळक अक्षरातील शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येतो। आता ठळक अक्षरामध्ये काय, हा गौरव हे ठळक अक्षरामध्ये आहे। तर मग याचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपणाला शोधायचा आहे। नमस्कार, चमत्कार, साक्षात्कार हे गौरवचे समानार्थी शब्द नाही आहेत। तर सत्कार, गौरव म्हणजे सत्कार, म्हणजे सत्कार करणे। आता एखादा विद्यार्थी समजा त्याचा परीक्षेमध्ये पहिला नंबर आल्यानंतर त्याचा सत्कार होतो, गौरव होतो अशा प्रकारे। म्हणून सत्कार हा जे आहे गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। पर्याय क्रमांक 4। ठळक अक्षरातील शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। असलेला पण विचारतो आणि समानार्थी नसलेला सुद्धा प्रश्न विचारतो, म्हणजे समानार्थी शब्द नसलेला म्हणजे विरुद्धार्थी शब्द झाला। तर मग प्रजा पहा या ठिकाणी समानार्थी नसलेला प्रजा हे जे शब्द आहे या ठिकाणी समानार्थी शब्द, या प्रजा शब्दाला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखा असा म्हटलेला आहे। तर मग प्रजा म्हणजे लोक समानार्थी आहे। हा रयत, जनता हे समानार्थी शब्द आहेत प्रजेचे। मग नियत म्हणजे त्याची नियत कशी आहे पहा या ठिकाणी, असं आपण बोलतो एखाद्या विषयी बोलत असताना। मग नियत हा एक वेगळा शब्द आहे, या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर येईल। आता या ठिकाणी आपण सरावासाठी प्रश्न पाहूयात। पहा पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। प्रश्न अगोदर आपल्याला व्यवस्थित वाचन करायचे आहे। प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे आणि त्याचे वर्तुळ आपल्याला या ठिकाणी रंगवायचं आहे। तर मग कुमुदचा समानार्थी शब्द काय सांगा बरं? फूल, आनंद, खेद, पूर्ण। कुमुद म्हणजे पूर्ण का? नाही,
तर कुमुद म्हणजे फूल. ज्या विद्यार्थ्यांना समानार्थी शब्दार्थ जे पाठ असतील त्यांना निश्चित या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ज्यांना येईल त्यांना या प्रश्नाचं उत्तर टाकायचं आहे. तर कुमुद म्हणजे आनंद, खेद आणि पर्ण नाही, तर कुमुद म्हणजे फूल. समानार्थी शब्द जो आहे या कुमुदचा फूल आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. युद्ध याचा समानार्थी शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. तर पहा, युद्ध, विध्वंस, सारंग, संगर की शौर्य. शौर्य म्हणजे धाडस, सारंग विध्वंस म्हणजे नाश, मग संगर म्हणजेच युद्ध. या ठिकाणी संगरचा समानार्थी, युद्ध म्हणजेच संगर, युद्ध अशा प्रकारे लढाई जे म्हणतो, मग संगर हा जे युद्धचा समानार्थी शब्द आहे. पुढचा शब्द पहा आपला हुकूम. हुकूम आज्ञा, आदेश आहे का? मग यातील मी जे म्हटले आत्ता शब्द हुकूम, आज्ञा, आदेश हे समानार्थी शब्द आहेत. मग जुलूम हा हुकूमचा समानार्थी शब्द नाहीये. हुकूम, जुलूम नाहीये समानार्थी शब्द. सल्ला हा सुद्धा समानार्थी शब्द नाही आणि आशीर्वाद हा सुद्धा समानार्थी शब्द नाही. तर आज्ञा, हुकूम, आज्ञा, आदेश, एखाद्याने आदेश दिला, आज्ञा दिली अशा प्रकारे, म्हणून आज्ञा जे आहे या ठिकाणी हुकूम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. वर्तमान म्हणजेच झनी, लवकर, सकाळ. झनी, लवकर, सकाळ. हाल हवाल. मग पहा या ठिकाणी झनी, लवकर, सकाळ हे येईल का रे? वर्तमान या शब्दाचा समानार्थी शब्द झनी येणार नाही. लवकर म्हणजे लवकर हे काय नाव आहे. सकाळ ही सकाळ, सकाळ, दुपार, संध्याकाळ असं नाही येणार, हे सुद्धा शब्द येणार नाही. तर हाल हवाल, वर्तमान काळामध्ये हाल हवाल हा शब्द या ठिकाणी येईल, समानार्थी शब्द येईल. पर्याय क्रमांक 4. कारागृह. कारागृह या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. कारागृह म्हणजे कैदी, कुटी, तुरुंग की मृत्यूलोक. कारागृह म्हणजे सांगा बरं काय? कैदी का? कैदी म्हणजे जे गुन्हेगार आहेत त्याला कैदी असं म्हणतात. कुटी पण नाही, तर मृत्यूलोक सुद्धा नाही, तर तुरुंग. तुरुंग जे आहे, कारागृह म्हणजेच तुरुंग, जेल. जेल ज्याला म्हणतो आपण तेच तुरुंग. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. उत्साह. उत्साह याचा समानार्थी शब्द उत्साह, हुरूप, तरबेज, उदार, प्रसिद्धी. प्रसिद्धी हा येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तर पहा या ठिकाणी उत्साह, हुरूप, जोश. उत्साह आता कामाचा हुरूप आलेला आहे, उत्साह, उल्हास या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पीळ, चक्र, मजबूत, नुकसान आणि मुरड. तर मग काय येईल याचं उत्तर सांगा बरं? पीळ या शब्दाचं उत्तर काय येणार आहे? पीळ म्हणजे समानार्थी शब्द या ठिकाणी. पीळ आता असा पण एक कपडे धुत असताना आपण अशा प्रकारे पीळ घालतो पहा, मग ती पीळ पडते. मग चक्र होतं का? ते नाही. मजबूत पण होणार नाही, नुकसानी होत नाही. तर मुरड एका प्रकारची त्याला पडते. मग समानार्थी शब्द जे आहे पीळचा मुरड आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. निरोप. निरोप मग एखाद्याला निरोप पाठवत असताना, संदेश पाठवत असताना त्याचा अशा प्रकारचा जो शब्द आहे तो समानार्थी शब्द असेल. तर पहा, निरोप या शब्दाचा समानार्थी शब्द निर्देश येईल का? नाही. तर मग निरोप म्हणजेच संदेश. संदेश जे आहे, मॅसेज जे आहे तो अशा प्रकारचा संदेश. निकाल आणि विचार हे सुद्धा येणार नाही, तर संदेश हा निरोपचा समानार्थी शब्द आहे. विचार. विचार, विवेक, नशीब, व्रत आणि विश्वास. विचार, नशीब, व्रत आणि विश्वास हे समानार्थी शब्द येतील का? नाही. तर या ठिकाणी विचार, विवेक अशा प्रकारे विचारचा विवेक हा समानार्थी शब्द आहे. आता झरा. झरा ह्या शब्दाचा समानार्थी शब्द पाठ, नदी, ओढा हे येणार नाही. तर निर्झर. निर्झर जे आहे समानार्थी शब्द आहे याचा. ज्या विद्यार्थ्यांनी समानार्थी शब्द पाठ केलेले आहेत त्यांना निश्चितच हा घटक सोपा जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात.
पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. या ठिकाणी पहा, पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे बरं का. समानार्थी नसलेला, आता आपण समानार्थी असलेला शब्द या ठिकाणी निवडला. आता या प्रश्नामध्ये समानार्थी नसलेला शब्द निवडायचा आहे. मग सूर्य, सविता, मित्र, केसरी आणि आदित्य. सूर्याला मग समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे सांगा बरं. तर पहा, सूर्याला आपण सविता, मित्र, आदित्य म्हणतो. मग केसरी म्हणतो का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे या ठिकाणी नसलेला समानार्थी शब्द केसरी आहे. आता साप याचा नसलेला समानार्थी शब्द काय आहे पहा. व्याळ, अही, अरी आणि भुजंग. हे व्याळ, अही आणि भुजंग जे आहेत ते समानार्थी शब्द वाटत आहेत आणि अरी जे आहे तो वेगळा आहे. पहा, या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 ह्याचं सुद्धा उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. यानंतर काय, बाण. बाण या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर पहा, शर, धनुष्य, तीर आणि शायर. पहा, या ठिकाणी विद्यार्थी लगेच बाण म्हणले की धनुष्य म्हणतात लगेच. धनुष्य हा ह्याचा समानार्थी शब्द नाही. धनुष्यावर ठेवून बाण मारायचा असतो म्हणून या ठिकाणी धनुष्य जे आहे वेगळा शब्द आहे, समानार्थी शब्द नसलेला आहे. बाणाला आपण तीर म्हणतो, सहायक म्हणतो, शर म्हणतो. मग या ठिकाणी धनुष्य जे आहे बाणाला असं आपण म्हणत नाही, वेगळा शब्द आहे धनुष्य म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पहा, बरेच विद्यार्थी लगेच बाणाशी संबंधित शब्द आहे तो धनुष्य म्हणून ते लगेच काही विद्यार्थ्यांना ज्यांना पाठ नाहीत शब्दार्थ ते लगेच धनुष्य लिहून टाकतात. मग त्यांचं उत्तर चुकतं, मार्क कटतात. सोपे प्रश्न चुकले की झालं. अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला प्रश्न या ठिकाणी आपल्याला पर्याय शोधायचा आहे. पहा, अनिल, समीर, अनल, मरुत आणि वात. समीर, मरुत आणि वात हे जे आहेत शब्द समानार्थी शब्द आहेत आणि अनल जे आहे या ठिकाणी वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 2. चला, पर्वतचा समानार्थी शब्द अद्री, नग, शैल. टेकडी, पर्वत, टेकडी येईल का समानार्थी शब्द? अद्री, नग आणि शैल हे पर्वताला समानार्थी शब्द. अद्री, नग, शैल हे समानार्थी शब्द आहे. तर टेकडी जे आहे वेगळी आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पहा, संपदाचा समानार्थी नसलेला शब्द. संपदा म्हणजेच संपत्ती आपली, धन, द्रव, वित्त आणि संपत्ती. द्रव हे या ठिकाणी वेगळं आहे. वित्त म्हणजेच वित्त आयोग असं म्हणतो आपण. वित्त आयोग म्हणजे आर्थिक आयोग असं म्हणतो. वित्त म्हणजेच संपत्ती, वेतन असं म्हणतो त्याला. अशा प्रकारे हे वित्त हे काय आहे, धनासंबंधित शब्द आहे. संपत्ती, वित्त आणि धन हे जे आहे समानार्थी शब्द आहे आणि द्रव जे आहे ते वेगळा शब्द आहे, नसलेला शब्द आहे. चला, प्रजा, जनता, रयत, लोक. या ठिकाणी पहा, प्रजा, जनता, रयत आणि लोक हे समानार्थी शब्द आहेत प्रजेचे. मग गर्दी जे आहे तो या ठिकाणी वेगळा शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आहे याचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. अवनी. अवनीला समानार्थी नसलेला शब्द पहा. महिष, क्षोणी, रसा आणि रसना. सांगा बरं, ज्यांना येतं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. तर पहा, या ठिकाणी अवनीचं मही, क्षोणी आणि रसा जे आहेत समानार्थी शब्द आहेत. आणि रसना जे आहे ते वेगळा आहे, समानार्थी नसलेला शब्द आहे.
या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर येईल किल्ला, तट, गड, कडा आणि दुर्ग. मग काय येईल या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. ज्यांना ज्यांना या आलंय आहे त्यांचं खूप खूप स्वागत. तर पहा या ठिकाणी किल्ल्याला आपण तट, गड आणि दुर्ग असं म्हणतो, तर कडा म्हणत नाही आपण, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. उपवन, उद्यान, वाटिका, बगीचा, वन. मग हे काय येईल रे या प्रश्नाचं. उपवन, या वन, उद्यान आणि बगीचा. मग वन जे आहे वेगळं आहे या ठिकाणी. उपवनचं वाटिका, उद्यान, बगीचा हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत, आणि वन जे आहे ते वन, जंगल, रान, कानन, वन, विपिन, जंगल हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत. हे उपवनचा समानार्थी शब्द नाही. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जे आहे हे याचं उत्तर येईल. नसलेला शब्द आहे हा, समानार्थी नसलेला शब्द उपवनचा. तर पहा या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पहा पुढचा प्रश्न. पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील भिन्न अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. प्रश्नातील भिन्न अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. तर पहा, ललित, मनोहर, कनक आणि सुरेख. भिन्न अर्थाच्या शब्दाचा पर्याय क्रमांक. भिन्न म्हणजे सारख्या. पहा या ठिकाणी ललित, मनोहर आणि सुरेख हे जे आहेत सारखे आहेत, आणि भिन्न म्हणजे वेगळा. पहा या ठिकाणी, म्हणून कनक जे आहे, कनक, सोने, कांचन हे या ठिकाणी पहा, म्हणून कनक जे आहे या ठिकाणी वेगळा आहे. पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी. कुशल, क्षेम, कल्याण आणि हेम या ठिकाणी भिन्न अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला भिन्न अर्थाचा शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर पहा, मग कुशल, क्षेम, कल्याण आणि हेम, मग यातील कोणता असेल रे वेगळा भिन्न अर्थाचा शब्द. तर मग पहा, हेम जे आहे तो भिन्न अर्थाचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे जे आहे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न पहा. पट, वसन, वस्त्र आणि अंगरखा. अंगरखा, वस्त्र, वसन आणि पट. पहा या ठिकाणी पट, वसन आणि वस्त्र जे आहे ते सारखे आहेत, आणि अंगरखा जे आहे तो वेगळा आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. पुढचा पहा. द्वेष, रोष, कलह आणि कोप. तर पहा, द्वेष, रोष, कोप म्हणजे द्वेष करणे, एखाद्याचा रोष करणे, कोप करणे असं म्हणतो. कलह म्हणजे भांडण, हा वेगळा आहे, भिन्न आहे, म्हणून या ठिकाणी कलह हा जो आहे यातील पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. ललना, कांता, दारा आणि जाया. या ठिकाणी ललना, कांता, दारा आणि जाया हे 3 जे आहेत सारखे आहेत, आणि ललना जो आहे भिन्न आहे, वेगळा आहे, म्हणून ललना या ठिकाणी येईल याचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूयात. तर पहा, प्रीती, प्रेम, रुबाब आणि अनुराग. या ठिकाणी पहा, प्रीती, प्रेम, अनुराग, रुबाब यातील भिन्न अर्थाचा शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर मग पहा या ठिकाणी कोणता असेल भिन्न अर्थाचा शब्द. तर रुबाब. या ठिकाणी प्रीती, प्रेम आणि अनुराग हे सारखे आहेत, तर रुबाब जे आहे ते भिन्न आहे, वेगळा आहे या ठिकाणी, म्हणून 3 पर्याय क्रमांक येईल याचं उत्तर. पुढचा पहा. जल, पाणी, अंबू आणि उदक. जल, पाणी, अंबू आणि उदक म्हणजे पोट.
उदर म्हणजे पोट, उदक म्हणजे काय सांगा. पाणी, अंबू, उदक, जल. काय येईल याचं चार्टमध्ये, याचं उत्तर द्यायचं आहे तुम्ही. चला, तर उदक, जल, पाणी, अंबू हे सारखे आहेत आणि भिन्न अर्थाचा उदक जे आहे वेगळा आहे, या ठिकाणी भिन्न आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा पहा, वासर, वार, दिन आणि अह. वासर, वार, दिन आणि अह. वासर, वार, अह. या ठिकाणी दिन जे आहे वेगळं आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा पहा, वचक, जबर, जरब आणि दहशत. वचक, जबर, जरब आणि दहशत पहा या ठिकाणी. मग या ठिकाणी जबर जे आहे तो वेगळा आहे, या ठिकाणी भिन्न आहे. पुढचा पहा, व्योम, वारू, वाजी आणि तुरंग. व्योम, वारू, वाजी, तुरंग. या ठिकाणी व्योम जे आहे वेगळा आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहू आपण. समानार्थी शब्द पाठ केल्यानंतर तुम्हाला या इझिली हे प्रश्न सुटून जाणार आहेत. तुम्ही एकदा व्हिडिओ पाहिलात की हे प्रश्न कसे येतात. 1-2 वेळेस व्हिडिओ पहा परीक्षेपर्यंत, म्हणजे तुम्हाला निश्चितच समानार्थी घटकावर कसा आहे प्रश्न असू द्या येऊन जाईल. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. पहा, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी हे करायचे. तर पहा, हळूवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हळूवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हळूवार, अलगद, गंभीर, निस्तेज की संत. पहा या ठिकाणी हळूवार या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा बरं, त्यांना येईल त्यांनी. तर पहा, हळूवार म्हणजेच संत नाही, निस्तेज, गंभीर नाही, तर अलगद, हळूच. अशा प्रकारे अलगद जे आहे या ठिकाणी याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा, मुकुट शब्दाला पर्यायी शब्द निवडा. मुकुट शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे पर्यायी म्हणजेच समानार्थी शब्द. बरं बघा प्रश्न कसा फिरवून विचारतो. तर पगडी, फेटा, टोपी आणि किरीट. किरीट या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. तिसरा प्रश्न पहा, पर्याप्त या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? पर्याप्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? योग्य म्हणले अपुरा, अप्राप्त, पुरेसा की पर्याय. पुरेसा या ठिकाणी पर्याप्त म्हणजेच पुरेसा समानार्थी शब्द येईल, पुरेसा. पुढचा प्रश्न पहा, मोल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? मोल, अनमोल, किंमत, अमोल की दर्जा. सांगा बरं. मोल म्हणजेच किंमत, मग समानार्थी शब्द काय येईल या ठिकाणी? किंमत येईल. पर्याय क्रमांक 2. पहा, ज्यांना ज्यांना पाठ आहेत शब्द त्यांना लगेच या प्रश्नाचं उत्तर येते. बरं, पुढचा पहा, गटात न बसणारा शब्द ओळखा. मग पहा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द ओळखा म्हणलं का 3 समानार्थी किंवा 3 विरुद्धार्थी 1 समानार्थी असं असतं बरं का. मग तुरंग, अश्व, वारू आणि कुंजर. पहा या ठिकाणी तुरंग, अश्व, वारू आणि कुंजर जे आहे तो या ठिकाणी गटात न बसणारा आहे, वेगळा आहे. हे सारखे आहेत, अश्व आणि वारू. कुंजर जे आहे वेगळा आहे या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. पहा पुढचा प्रश्न आपला, दिलेल्या प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. या ठिकाणी असा प्रश्न आहे. पहा, दिलेल्या प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे, निवडायचा आहे. तर पहा, वसंत सविताचा छोटा भाऊ आहे. मग भाऊ या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. मग भाऊचा समानार्थी शब्द पहा, सहोदर, भरता, भ्रांत की जनक. मग काय येईल रे?
सहोदर येणार नाही. प्रश्नाचं जनक म्हणजे राजा. चला, कमेंटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. भाऊ भ्राता. भाऊ भ्राता आहे की नाही? भाऊचं समानार्थी शब्द या ठिकाणी भाऊ सहोदर. भाऊ सहोदर. भ्रांत आणि भर्ता आणि जनक असं शब्द दिले. इथं जर भ्राता असतं तर हा आला असता, पण नाही येणार. म्हणून सहोदर जे आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. ज्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पुढचा प्रश्न पहा. आम्ही दररोज व्यायाम करतो. मग आता व्यायाम या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. व्यायामचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. कष्ट, साहस, कसरत आणि सराव. मग व्यायाम म्हणजेच कसरत करणे. या ठिकाणी पहा, व्यायाम म्हणजे कसरत. कसरत या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पहा आता पुढचा प्रश्न पहा. फुलासंगे भ्रमर भिरभिरती. फुलासंगे भ्रमर भिरभिरती. तर मग पहा, राजीव, मिलिंद, सुरेंद्र आणि मुकुंद. भ्रमर म्हणजेच फेऱ्या मारणे. भिरभिरती भ्रमण करणे. भ्रमर याचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. मग भ्रमर म्हणजेच राजीव, सुरेंद्र आणि मुकुंद, नाही तर मिलिंद. पर्याय क्रमांक 2. ज्यांचा आलेला आहे त्यांचं खूप स्वागत. चला, चौथा प्रश्न. माधव दररोज आई वडिलांना नमन करतो. प्रणिपात, पूजन, अभिराम आणि वदन. मग काय करतो? नमन करतो म्हणलेला आहे. मग काय करतो तो? सांगा बरं. ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी उत्तर टाकायचं. इथं वदन लिहिले. वंदन जर असतं तर हे आलं असतं. पहा, पूजन, अभिराम ह्या समानार्थी शब्द नाही आहेत. प्रणिपात म्हणून प्रणिपात पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पहा पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. समुद्र. पयोद, अर्णव, अनिल आणि पंकज. मग पंकज, समुद्रचा समानार्थी शब्द काय आहे? तर अनिल आहे. पर्याय क्रमांक 3. ज्या विद्यार्थ्यांचा आले आहे त्यांचं खूप स्वागत आहे. चला, पुढचा प्रश्न. पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी आपणाला निवडायची आहे. समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी आहे. मग 3 जे आहेत ते बरोबर आहेत आणि 1 जे आहे ते चुकीची जोडी असणार आहे या ठिकाणी. तर पहा, वात्सल्य, प्रेम. झिम्मड, रिमझिम. झिम्मड, रिमझिम येईल का या ठिकाणी? परवा, फिकीर आणि सदावर्त आणि अन्नछत्र. तर पहा, या ठिकाणी झिम्मड आणि रिमझिम जे आहे ते चुकीची जोडी आहे या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. दुसरा प्रश्न पहा. कलावंत, कला. कलावंत, कला. कर्म, कृत्य. कर्ण, श्रोत. समानार्थाच्या शब्दाची चुकीची जोडी म्हणलेला आहे. मग समानार्थी शब्द आहेत बरं हे सगळे. परवा, फिकीर, सदावर्त, अन्नछत्र हे समानार्थी. झिम्मड, रिमझिम हे नाहीत म्हणून ह्याचं पहिल्याच 2 आले. कलावंत, कला हे समानार्थी आहेत का? नाही. तरी आपण सर्व पर्याय पाहिजेत. कर्म, कृत्य, कर्ण, श्रोत्र, करून, दयनीय. तर पहा, या ठिकाणी कलावंत आणि कला जी आहे ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. गरुड, वैनतय. गमन, आगमन. गर्जना, आरोळी. गहन, अगम्य. तर पहा, गरुड, वैनतैन्य हे बरोबर आहे. गमन, आगमन जे आहे या ठिकाणी चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा
पुढचा प्रश्न, जीवा जीव, जीवा जीव. अरे हे कसं वेगळंच दिले या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 1 येईल वाटते. तरी आपण सर्व पाहिजे. जिवाळा कळवळा, जीवन जिने, जेता विजयी, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे जे आहे या ठिकाणी वेगळा आहे, समानार्थी शब्द नसलेली जोडी आहे. पर्याय क्रमांक 1. 5वा पाहूया त्यातील. दमट आर्द्र, दया कृपा, दर भाव समान आहेत. दंतूर सलग हे काय वेगळं आहे. पाहिजे दंतूर आणि सलग जे आहे वेगळं आहेत, समानार्थी शब्द नाही आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. या ठिकाणी आपण पुढील व्हिडिओमध्ये विरुद्धार्थी हा घटक पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी यश परगे या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा व ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा. धन्यवाद.